आणि यानंतर राज्यामधल्या लाडक्या बहिणींची चिंता वाढवणारी अशी ही बातमी। लाडकी बहीण योजना आली त्यावेळेला सरकारने काही निकषही लावले होते, पण या निकषांना बाजूला सारत काही लाडक्या बहिणींनी अर्ज दाखल केले आणि त्यांच्यासाठी योजना सुद्धा लागू झाली। पण आता निकषाच्या बाहेरच्या याच लाडक्या बहिणींमुळे सरकारच्या तिजोरीवरती चांगलाच भार पडतोय आणि त्यामुळेच राज्यामधल्या 26 लाख लाडक्या बहिणींची चौकशी केली जाणार आहे। बघूयात। लाडक्या बहिणींच्या मागे चौकशीचा ससेमिरा। 26 लाख महिलांची होणार चौकशी। लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय, कारण रक्षाबंधनाच्या आधी सरकारनं लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपयांचा हप्ता जमा केलाय। पण हा आनंद या लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर फार काळ टिकणार नाही असं दिसतंय, कारण लाडक्या बहीण योजनेला सरकार आता चाळण लावणार आहे। अंगणवाडी सेविकांमार्फत राज्यातील 26 लाख लाडक्या बहिणींची घरोघरी जाऊन चौकशी केली जाणार आहे। निकषांच्या आधारे लाभार्थी महिलांचे अर्ज आणि पात्रता तपासली जाणार आहे। जिल्हा प्रशासनाला तसे आदेशही देण्यात आले। 2 निकषांवर सध्या पडताळणी सुरू आहे। त्यामध्ये एका घरातील 2 पेक्षा जास्त महिलांनी जर अर्ज केलेले असतील तर त्याची पडताळणी सुरू आहे आणि 21 ते 65 वर्ष वयोगटातल्याच महिला यामध्ये पात्र ठरतात। या वयोगटाच्या बाहेरच्या जर महिला असतील तर त्यांना सुद्धा यामध्ये अपात्र करावं लागेल। तर या दोन्ही बाबींची पडताळणी सध्या जिल्हाभरात अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून सुरू आहे। 2 निकष दिलेले आहे, 2 प्रकारचे हे दिले आहे। एक म्हणजे वयोगट सांगितले आहे, 21 ते 65 मधली कोणती महिला जास्त आहे का किंवा 21च्या आतमध्ये आहे का, काही बोगस कागदपत्र देऊन भरले आहे का, अशा प्रकारची तपासणी करा। त्यांचा निर्गम उतारा पहा, टीसी पहा, अशा प्रकारच्या कागदाची तपासणी करा। आणि 3 जर महिला असेल तर त्याच्यातल्या दोघीले पात्र ठरवा आणि एकीले अपात्र ठरवा, अशा प्रकारचं सांगितलं। म्हणजे घरोघरी जाऊन चौकशी करा असे आदेश दिलेले आहे। निवडणुकीच्या तोंडावर वाजत गाजत लागू केलेली बहीण योजना सत्ता येताच महायुती सरकारला डोईजड झाली। निवडणुकीच्या तोंडावर निकषांची कडक अंमलबजावणी न करता सरकारनं तडकाफडकी लाडकी बहीण योजना लागू केली, पण आता यामुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण पडलाय। काही झालं तरी योजना बंद पडू देणार नाही असं वारंवार सांगणाऱ्या महायुती सरकारनं आता लाडक्या बहीण योजनेला चाळण लावण्याचं ठरवलंय। लाडक्या बहीण योजनेसाठी कोणते निकष घालून दिले त्यावर एक नजर टाकूया। अर्जदार महिला राज्यातील रहिवासी असावी। एकाच घरातील 2 पेक्षा जास्त महिलांना योजनेचा लाभ घेता येणार नाही। महिलांचं वय 21 ते 65 वर्ष असावं। वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांहून अधिक नसावं। स्वतःच्या नावावर गाडी नसावी। हे सर्व निकष मोडणाऱ्या लाडक्या बहिणींना आता वेचून बाजूला काढलं जाणार आहे। चौकशीच्या फेऱ्यात अडकणाऱ्या या लाभार्थी महिलांच्या जिल्हानिहाय आकडेवारीवर एक नजर टाकूया। राज्यातील एकूण लाभार्थी 2,29,00,000। नव्याने गृह चौकशी 26 लाख। यवतमाळ जिल्ह्यामध्ये लाभार्थी महिलांची संख्या आहे 6,92,000, तर चौकशी होणारे 49,735 महिलांची। नागपूर जिल्ह्यातली स्थिती पाहूया। नागपूरमध्ये लाभार्थी महिला आहेत 5,19,267, तर चौकशी होणारे 95,400। अकोला जिल्ह्यामध्ये लाभार्थी महिला आहेत 5,37,554, तर 28,875 महिलांची चौकशी होणार आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये पात्र लाभार्थी महिला आहेत 3,02,111, तर 17,000 महिलांची चौकशी केली जाणार आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये लाभार्थी महिला आहेत 6,78,000, चौकशी होणारे 59,837। वाशिम जिल्ह्यात लाभार्थी महिला आहेत 3,21,147, तर चौकशी होणार आहे 31,627 महिलांची। गोंदिया जिल्ह्यामधली स्थिती पाहूया। गोंदिया जिल्ह्यामध्ये लाभार्थी महिला आहेत 3,12,220, तर चौकशी होणारे 33,364 महिलांची। भंडारा जिल्ह्यात लाभार्थी महिला आहेत 2,82,838, चौकशी होणारे 22,000 महिलांची। वर्धा जिल्ह्यामध्ये लाभार्थी आहेत 3,11,566, तर चौकशी होणारे 21,089। गडचिरोली जिल्ह्यामध्ये लाभार्थी आहेत 2,61,157, चौकशी होणारे 19,703 महिलांची। चंद्रपूर जिल्ह्यात लाभार्थी महिला आहेत 4,92,953, चौकशी होणारे 26,122 महिलांची। नाशिक जिल्ह्यात लाभार्थी महिला आहेत 15,35,447, तर 1,50,000 महिलांच्या चौकशीचे आदेश आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये लाभार्थी महिला आहेत 11,26,552, चौकशी होणारे 1,25,000 महिलांची। धुळ्यामध्ये लाभार्थी महिला आहेत 5,40,381,
चौकशी होणारे 73,258. जळगाव जिल्ह्यामध्ये लाभार्थी 10,35,000 आहेत, त्यातील 92,000 महिलांची चौकशी होणार आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये लाभार्थी 4,22,578 आहेत, चौकशी होणार आहे 52,994 महिलांची. अशा एकूण 26 लाख लाडक्या बहिणींच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागणार आहे. निकषाबाहेरच्या लाभार्थी महिलांना बाजूला काढल्यानंतर तरी सरकारच्या तिजोरीवरचा भार कमी होतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.